सेहवाग, ज्याप्रमाणे वीरेंद्र सेहवाग सुरुवात करायचा चौकाराने ऑफ साइडच्या दिशेने फटका मारून, त्याचप्रमाणे सुरुवात केली फलंदाज राजेन याने चौकाराने खाते उघड केली. शफल क्रॉस झाले, अजून एक चांगला फटका, चेंडू निघून झाला फाईन लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, प्रयत्न चांगले झाले, अंतिम क्षणी चेंडू अडवण्यामध्ये आला. 2 पूर्ण झाल्या, तिसरीचा प्रयत्न होणार का? अखेरकार 2 धावेवरती फलंदाजाला थांबावं लागणार. काय सुंदर क्षेत्ररक्षण झालं. अंतिम क्षणी अगदी मी म्हणेन हात टाकण्यामध्ये आणि चेंडू अडवण्यामध्ये एकच वेळ आली आणि चेंडू अडवला गेला. दरम्यान 2 धावा फलंदाजाने पळून काढल्या. धावसंख्या 2ने आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाली. धावसंख्या 6 झालेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता आपल्याला रमेश पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकाराला, त्यानंतर हा 2 धावा संपन्न झाल्या. पहिला डाव आपण बघताय, काल्ले संघ साकारतोय. पुढे सरकून समोरच्या दिशेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक दक्ष, ओ माय गॉड, चुकी झाली, चुकी पाहायला मिळाली. झेल इथं मात्र सोडण्यात आलेली आहे. अखेरकार राजेनला जीवदान मिळालं. 1 धाव पूर्ण झाली. धावसंख्या 1ने पुढे सरकणार. 7 धावा. यावेळेस चुकी झाली, जीवदान मिळालं. फलंदाजाला आयुष्यमान भाऊचं आशीर्वाद मिळालं. त्याचा तो फायदा घेणार का पाहावं लागेल. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस झेल सुटणार नाहीये, कारण यावेळेस क्षेत्ररक्षक वेगळा आहे. अखेरकार काल्ले संघाला पहिला धक्का लागला. संतोष मात्र 0वरती बाद झाला. हाफ ट्रॅकर चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडूला पुल करायचं होतं. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला होता. उंची भरपूर होती, चेंडूला लांबी गाठता आली नाही. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्लाय. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. झेल पकडण्यामध्ये यशस्वी राहिला क्षेत्ररक्षक. आणि फिल्डिंग करण्याकरता फिल्डर तिथे होता, अनिल तिथे होता. अनिलचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. क्रमांक 3 वरती राजेन येतोय. राजन आर येतोय. यावेळेस देखील त्याच दिशेने फटका खेळला जातोय. चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा आहे. यावेळेस सेफ लँडिंग झाली. 1 पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय. कॉलिंग चांगली झाली. 2 पूर्ण, फेकी खराब. तिसरी मात्र घेण्यामध्ये राजेन मध्ये इंटरेस्ट दाखवत नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 9 पाहायला मिळतोय. राजन आर, राजन डी ही जोडी पाहायला मिळतात. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये. झेलची असणार संधी. पुन्हा एकदा सेफ लँडिंग झाली. 1 पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा यावेळेस पूर्ण झाल्या. राजेन आरच्या बॅटमध्ये 2 धावा पूर्ण झाल्या. आणि अशा प्रकारे षटकाची देखील समाप्ती झाली. तर अशा प्रकारे पहिला षटक समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या आपल्याला 11 पाहायला मिळतोय. राजन डी अँड राजन आर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. संतोषने पुन्हा एकदा नाराज केलं. या मॅचमध्ये 0वरती तो बाद झाला. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज रेडी अनिल येतोय. आणि उद्याचं शेड्यूल देखील आम्ही तुमच्यामध्ये पोहोचवणार. उद्याचा पहिला सामना चेरोबा कोण विरोधात गावदेवी पिंपळघर. आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. पंचांनी बोट आकाशाकडे केलं आणि अखेरकार विकेटचं पतन झालं. धक्का लागतोय दुसरा टीम काल्ले संघाला. उद्याचा दुसरा सामना असेल जय बजरंग वडवली विरोधात शैलू माता वळ.
त्यानंतर सोनादेवी टेमगर विरोधात बेबी स्पोर्ट इताडे, त्यानंतर गावदेवी नांदकर विरोधात कालिका माता कालवार. सर्व संघांनी बरोबर वेळेवरती रिपोर्टिंग करायची आहे. बरोबर 9 वाजता उद्या चेरोबा कोण विरोधात गावदेवी पिंपळगर या दोन्ही संघनायकांनी रिपोर्टिंग करायची आहे. धन्यवाद. आणि अखेरकार राजन डी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. क्रमांक 4 वरती न्यू माणेन सचिन येतोय. मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं. कालच्या दिवसाचा आपण विचार केला, या सचिनने मात्र चांगली खेळी साकारली होती. या मॅचमध्ये देखील साकारणार का हे पाहावं लागेल. यावेळेस बॅटची कडा, अनदर विकेट गॉन. बडी मछली जाल में फसती हुई, मोठा धक्का लागतोय. बिग लॉस टीम कालेर. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज अनिल. 2 चेंडूवरती 2 विकेट मात्र त्यांनी मिळवले. हे पाहू शकता आपण, रिप्लाय दाखवला जातो आमच्या संगणकावरती. बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत होता आणि त्या वळण घेण्याच्या चेंडूवरती सचिनने बॅट टाकली. बॅटची कडा लागली. यष्ट्यांच्या मागे बघा किती सुंदर यष्टीरक्षण झालं. बघा क्रिकेटचा खेळ असंच आहे. चांगली वेळ लागली की वेळ लागत नाही आणि वाईट वेळ लागली की वेळ लागत नाही. पहिलं षटक आपण पाहिलं तर रमेशने हाताळलं. 11 धावा त्याने खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या नावी राहिलं. त्यानंतर अनिलाला 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केलं आणि आता मात्र अनिल हॅट्रिक वरती आहे. तर विजयाला क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता यावेळी दिशा दाखवली. मनगटी फटका, हलक्या हाताने चेंडू ढकलण्याचं कार्य केलं. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. जोपर्यंत चेंडू पकडला जाणार विजय ऑन दी मार्क झाला. 1 धाव त्याच्या आपण खात्यामध्ये टाकूया. धावसंख्या 1 ने वाढवूया. धावसंख्या 12 झालेली आहे. युवराज सिंग याचा जर्सी नंबर आता लागलेला आहे धावफलकावरती, कारण 12 क्रमांकाची जर्सी युवराज सिंग घालत असायचा. तो नंबर आता इथे लागलेला आहे. ओव्हरपिच चेंडू होता. ओव्हरपिच चेंडू होता. फटका यायला हवा होता, परंतु बघा यावेळेस नजर चेंडूवरती नव्हती. नजाकत फटक्यामध्ये होती. चेंडू निर्धावाला. कौतुक करावं लागेल गोलंदाज अनिल याचं. काय सुंदर चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू आला. खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढला जातोय. बॅटचा फ्लो उशिराने उघडला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाजाला मात्र 1च धाव मिळणार. शेखर तिथे होता आणि शेखरचं चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 धावेने धावसंख्या आपण पुन्हा एकदा विचार केला तर 13 धावेंवरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू असणार. ओ ही लाईन चांगली, ही लाईन चांगली पाहायला मिळाली. फलंदाच्या बॉडी लँग्वेजला ओळखलं गेलं. बाहेरच्या बाजूला चेंडू टाकलं गेलं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि अखेरकार हा चेंडू निर्धावाला. दुसरा षटक समाप्त होतोय. धावसंख्या 13. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. अनिलचं कौतुक करावं लागेल. 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट त्याच्या नावी राहिलं. यावेळेस मी म्हणेन काल्ले संघ थोडा बॅकफूट वरती आहे. गोलंदाज राजेश येतोय. ज्या राजेशने मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मान पटकावला होता तो राजेश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राजेश ही गोलंदाजी त्याला करावी लागेल. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू ऑन साइडला. चांगला फटका. गॅप भरपूर मोठी. चेंडू थांबणार नाही, निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडू येतो चौकार. राजन आरच्या बॅटमॅन हा चौकार आला. बरोबर ना. चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. यावेळेस ड्रायव्हिंग सीट वरती काल्ले संघ पाहायला मिळतोय, कारण काल्ले संघाच्या फलंदाजांना नक्कीच माहिती आहे की हा षटक फार महत्वाचा आहे. या षटकामध्ये धावा जोडणं फार गरजेचं आहे. ते कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. असेच फटके जर येणाऱ्या काही चेंडूमध्ये राहिले तर एक चांगल्या स्थितीमध्ये काल्ले संघ असणार, त्यात काही शंका नाही. धावसंख्या 4 ने पुढे सरकणार. 17 धावा या लागलेल्या आहेत. एबी डिव्हिलियर्स याचा जर्सी नंबर पाहायला मिळतोय. फुलटॉ चेंडू दिशा दाखवली. मागे सरकून जागा बनवली. डिपेस्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होणार. 1 पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला. 2 पूर्ण झाल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. एक चांगला फटका खेळल्यानंतर दुसरा चेंडू सन्मान दिला गेला.
2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 19 पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाजी करण्याकरता राजेश गोलंदाजी करतोय. राजेश आहे गोलंदाजी करण्याकरता. खोलवर टप्प्यात चेंडू खोदता आलेला नाही फलंदाजाला. निर्धाव चेंडू आला. चांगल्या चेंडूची हाताळणी. यावेळेस निर्धाव चेंडू आला. चेंडू आपण हा डिक्लेअर करूया पंचांच्या माध्यमातून. डेड बॉल आहे. मागे सरकवून जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकतर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. काय घडणार मॅचच्या आतमध्ये? विकेट घेतला जाणार का की मग फलंदाजाला सूट दिली जाणार? यस, फिंगर भरपूर उशिराने चेंडू लावला गेला आणि अखेरकार फलंदाजाला जागा सोडावी लागणार. विकेट पाहायला मिळाला टीम काल्ले संघाचा. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि या दुसऱ्या धावेच्या नादामध्ये फलंदाजाने मात्र विकेट गमावली. शैलेश येतोय क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता. ओ, ही लाईन थोडीशी बाहेरच्या बाजूला. पंचाने दोन्ही हात समांतर केले. व्हाईट बॉल आहे. एक धाव जोडूया. धावसंख्या 21 पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता राजन आहे. तर विजय आणि शैलेश ही जोडी काल्ले संघाची पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळायचं होतं. संपर्क नाहीये. हा देखील चेंडू निर्धाव. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुटवर्कचा वापर नाहीये. जागेवरून स्टँड अँड डिलिव्हरी करायचं होतं. संपर्क नाहीये. हा देखील चेंडू चांगला. अनदा गुड डिलिव्हरी. आणि अशा प्रकारे षटक देखील समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावेंवरती आहे. ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये नेटवर्क गरजेचं आहे त्याप्रमाणे फुटवर्क देखील फार गरजेचं आहे. स्पीडअप करायचं आहे. 21 धावा झालेल्या आहेत. अजूनही एक षटक मार्गस्थ आहे. अंतिम षटक मार्गस्थ आणि तो हाताळण्याकरता कोणता गोलंदाज येणार? मनोहर येतोय अंतिम षटकाकरता. मनोहर येतोय अंतिम षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता. स्ट्राईकला आपल्याला शैलेश पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्यात चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. 5ची कडा पाहायला मिळाली. पंच देखील तेच सांगत आहेत. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्नाने बघा खराब फेकी झाली. 2 धावा मिळणार. बॅटला चेंडू क्रस झालेला आहे. पंच देखील आम्हाला सांगत आहे बॅटची होतली कडा. दरम्यान शैलेशने 2 धावा पूर्ण केल्या. शैलेशचं खातं ओपन झालं. धावसंख्या 2ने पुढे सरकणार. 23 धावा पाहायला मिळाल्या. सुरुवात चांगली झाली गोलंदाज मनोहर याची. हा चेंडू फार सुंदर टाकला होता. बॅटच्या बरोबर कोपऱ्यावरती चेंडू आदळला होता. यॉर्करचा चेंडू होता. ही लाईन चुकीची आहे. पंच देखील सांगत आहेत. थोडासा मी म्हणेन लेग स्टिक सोडल्यानंतर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकणार. धावसंख्या आपल्याला 24 पाहायला मिळतोय. अंतिम षटक मार्गस्थ. आडव्या बॅटने ऑन साइडला प्रहार झाला. बॅटची ओतली कडा. चेंडू वेगाने निघून चाललाय. थोडंसं फंबल झालं. एकीचं रूपांतर दुसरीमध्ये झालं. फलंदाजाला फायदा झाला.
टीम काल्लेरला फायदा झाला. 2 धावा त्यांच्या धावफलकामध्ये जोडल्या जाणार. 26 धावा. बघा या छोट्या छोट्या चुका तुम्ही जेव्हा करताना शेवटला फार मोठी किंमत मोजावी लागत असते. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. शैलेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्याकडनं अपेक्षा आहे मोठ्या फटक्याची, तो फटका तो मारणार का? पुढे सरकून चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. 1 बाउन्स, चेंडू निघून जाणार सीमा पार. शैलेशच्या बॅटमधना हा झाला प्रहार. येतो चौकार.
दिवसातला अंतिम सामना. हा ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. चेंडू वेगाने निघून चाललाय डीपेस्ट ट्रॅकवर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. अनिच्छा बाट बंदा. बघा दोघांची सुरुवात चौकारांनी झालेली आहे. कल्याण संघाच्या फलंदाजांनी देखील पहिल्या चेंडू ते चौकार लगावला होता. या मॅच मध्ये देखील या सामन्यात देखील दुसऱ्या इनिंग मध्ये चौकार आला. समोरच्या दिशेमध्ये फटका एक्झिक्यूट केला जातोय. झेलची संधी. झेल ड्रॉप. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होणार का. अखेरकार बॅकअप झालं आणि फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. बघा याला म्हणतात जखमेवरती मीठ लावण्याचं काम करणं. आधीच तुमच्याकडे धावा कमी आहेत त्या वाचवायच्या ऐवजी तुम्ही धावा देत आहेत आणि कुठेतरी मी म्हणे या मोठ्या चुका तुम्हाला मागात पडणार. जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये तुम्ही या छोट्या छोट्या चुका करता शेवटला त्याची मोठी किंमत मोजावी लागत असते. यावेळेस जागा बनवून खेळायचं होतं. बॅटला चेंडू फर्स्ट झालेला आहे. पंच देखील सांगत आहेत बिहाइंड द विकेट चेंडू अडवला जाणार. 1 धाव मिळणार. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 7 धावा. पुन्हा एकदा MS धोनीचा जर्सी नंबर लागला जाणार. पहिले षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता आपण पाहिलं तर दयानंद गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकले. 7 धावा त्यांनी खर्च केल्यात. विकेट मात्र गमावलेलं नाहीये कोपर संघाने. हीच चांगली गोष्ट आहे. रोहिताला सर्वप्रथम स्ट्राईकला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये रोहितने नाराज केला. या मॅचमध्ये खुश करावं लागेल. 32 धावांचं टार्गेट आहे. ते चेस करण्याकरता अनिलला साथ द्यावी लागेल. यावेळेस जागा बनवली. मागे सरकला. फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू डीपेस्ट कव्हरला ट्रॅव्हल झाला. फिल्डर आले फिल्डिंग करण्याकरता. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी होणार का. कॉलिंग यावेळेस नाहीये. 2च मिळणार. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. धावसंख्या 9 धावा पाहायला मिळतात. यावेळेस रोहितच्या बॅटमधून 2 धावा आल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय. 32 धावांचा पाठलाग करताना प्रति चेंडू मागे हल्ले केले जातात. चेंडूला मात्र सीमारेषेपर्यंत पाठवलं जातोय. ही चांगली गोष्ट आहे. बॅट आणि बॉलची जुळणी चांगली होते. पहिले षटक मार्गस्थ. दयानंद गोलंदाजी करतोय. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट. मनगटी फटका. चेंडूला फक्त ढकलण्याचं काम केलं गेलं. पुश करो और खुश रहो. आनंदी रहा. चेंडूला फक्त दिशा दाखवा. हे संदेश देताना फलंदाज रोहित 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. 10 धावा. यावेळेस सचिन सरांचा जर्सी नंबर आहे. सचिन रमेश तेंडुलकर सर 10 नावाची जर्सी घालायचे. मोठा फटका खेळायचा होता. मोठा फटका खेळायचा होता. संपर्क नाहीये. हा चेंडू निर्धावाला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 10 पाहायला मिळते. विदाउट लॉस टीम कोप. समीकरणाचा आपण विचार केला आता मात्र येणारे 18 चेंडू आणि जिंकण्याकरता 21 ची गरज. 22 ची गरज आहे. माफ करा. चला थोडीशी घाई करायची आहे. पहिले षटक समाप्त झालेले आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर 10 धावा या जोडल्या गेल्यात. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता मिथुन येतोय. यावेळेस थोडासा मिराकार मिथुनला करावा लागेल. चमत्कार एखादा त्याला करावा लागेल. कारण 32 धावा त्याला वाचवायचे आहेत. कारण आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आपण 10 धावा खर्चलेत. टार्गेट आहे 32चं. ते त्याला थांबवायचं आहे. त्याकरता प्रचारण केलं गेलं मिथुन याला. ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करणार. सामोरं जाणार फलंदाज रोहित. पुन्हा एकदा जागा बनवली. मागे सरकला फलंदाज. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच केलं. 1 पूर्ण झाली. दुसरी होणार का. आणि सहमत नाहीयेत. 1च धाव मिळणार. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली मिथुनच्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकणार. डबल डिजिट मध्ये 1 और 1 11. 11 धावा लागल्या गेल्या धावफलकावरती. खोलवर टप्प्यात चेंडू खोदून काढला. बॅटचा पेस ओपन केला गेला. मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा मुभा पाहायला मिळाला. अखेरकार फलंदाज सेफ लँडिंग करतोय. 2 धावा पूर्ण झाल्या.
व यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली, दबाव टाकण्याचं कार्य केलं. त्यानंतर पाहिलं की चेंडू पकडलायला उशीर होतोय. दुसऱ्या धावेची कॉलिंग झाली आणि अनिलने या 2 धावा पूर्ण केल्या. अनिलच्या खात्यामध्ये आपण 2 धावा टाकूया आणि संघामध्ये 2 धावा वाढवूया. धावसंख्या 2 ने पुढे सरकणार. 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगला क्रिकेट खेळतोय टीम कोपर. यावेळेस जागेवरना चेंडूला पाठवलं जातं पॉइंट क्षेत्रामध्ये. थोडंसं पंबल झालं, चेंडू निघून चालला सीमारेषेच्या दिशेने. अखेरकार उशिराने चेंडू पकडला जाणार. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न होणार. तिसरी देखील पूर्ण होणार का? यस, डेफिनेटली 3 धावा पूर्ण. चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये गेला होता. फलंदाज क्षेत्ररक्षक चेंडू शोधत होता. 2 ठेरायचे अवघे. 3 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. धावसंख्या 16 धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि बघा काय सुंदर पार्टनरशिप पाहायला मिळते. कारण कोपर संघाला देखील माहिती आहे सिंगलने डबलचा खेळ जर राहिला तर लक्षापर्यंत आपण जाऊ शकतो. फटका चांगला ऑन साइडला, वेगवान प्रहार. चेंडू मिड विकेट काऊ कॉर्नरला अडवला जाणार. 1 पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आहे का? परंतु नाहीये. एकच धाव मिळणार. धावसंख्या 17 आता मात्र पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ. मिथून गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूने टाकलेले आहेत. अजूनही 2 चेंडूने बाकी आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. बॅटची ओतली कडा. नजाकत फटक्यामध्ये होती, नजर चेंडूवरती नव्हती आणि अखेरकार विकेटचं पतन झालं. धक्का लागतोय पहिला टीम कोपर संघाला. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता शेखर येतोय. विनायक येतोय, माफ करा. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. विकेट आम्ही म्हणेन टाकलेली आहे. फलंदाज अनिल याने सॅक्रिफाईस केलेली आहे विकेट. कारण त्याला देखील माहिती आहे विनायक डगआउटच्या आश्रयला आहे. त्याला येणं फार गरजेचं आहे. आणि बघा चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. विनायकच्या खेळीचा आपण विचार केला तर मागच्या 2 मॅचमध्ये फार चांगला खेळ त्याचा राहिलेला आहे. आतापर्यंत आपण मॅचचा या विचार केला तर 35 ते 40 धावा त्याच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. आणि तो विनायक आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 50च्या वरती आहेत. हे बघा काय चांगलं क्रिकेट तो खेळलाय आज. आणि क्रमांक 3 वरती तो आला फलंदाजी करण्याकरता. जागेवरून खेळायचं होतं. फुटवर्क नाहीये. अशा प्रकारे चेंडू डॉट पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे नेटवर्क गरजेचं आहे मोबाईलमध्ये त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये फुटवर्क फार गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आपल्याला 18 पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 14ची गरज असणार टीम कोपर संघाला. वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल. अंधार पडत चाललेला आहे. 5 वाजून 36 मिनिटं बरोबर झालेली आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. क्रमांक 3 वरती गोलंदाज कोण येणार हे आपल्याला पाहावं लागेल. राजेन येतोय गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 3 वरती. 12 चेंडूमध्ये 14 वाचवायचे टीम कालेर संघाला. तर आपण फलंदाजीचा विचार केला तर एक धडाकेबाज फलंदाज खरं तर मोठ्या फटक्यांकरता ओळखलं जातो विनायक मैदानाच्या आतमध्ये आहे. स्ट्राईकला सर्वप्रथम विनायक पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू विनायक फेस करणार. खोलवर टप्प्यात चेंडू दिशा दाखवायची होती. बॅटची अतली कडा. फंबल झालं. खराब फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न होणार का? पण अखेरकार एका धावेवरती आता मात्र विनायक मात्र थांबतोय. विनायकची खाते उघड झाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला 19 पाहायला मिळतोय. 11 चेंडू 13 धावेंची गरज टीम वेताल कोपर या संघाला. रोहित आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतोय. मागे सरकून पुन्हा एकदा जागा बनवली. कटच्या अंदाजामध्ये फटका खेळायचा होता. पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरीचा कॉल आला आणि 2 पूर्ण झाल्या. चांगलं क्रिकेट खेळतोय सध्याच्या वेळेला फलंदाज रोहित.
रोहितला देखील माहिती आहे सिंगल डबलचा खेळ जरी राहिला तरी आपण लक्ष्यापर्यंत जाऊ शकतो. धावसंख्या आपल्याला 21 पाहायला मिळते. 10 चेंडू 11ची गरज. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्याकरता राजेन डी आलेला आहे गोलंदाजी करण्याकरता. 2 चेंडूने टाकलेले. आतापर्यंत पहिल्या चेंडूचा विचार केला, एका त्यांनी खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. यावेळेस धावगतीमध्ये चुकला जातोय. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा. चेंडू बिहाइंड द विकेट यष्टांच्या मागे ट्रॅव्हल होणार. एक पूर्ण झाली. रोहित दुसरीचा प्रयत्न करतोय. विनायक मात्र सहमत नाहीये. एकच धाव मिळणार. 22 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 9 चेंडू आणि 10 धावींची गरज टीम वेताल कोपार या संघाला. आणि आता मात्र विनायक स्ट्राईकला पाहायला मिळतोय. विनायककडे क्षमता आहे मोठी फटका खेळण्याची. अडव्या बॅटने प्रहार करायचं होतं. संपर्क नाहीये, संपर्क नाही ते व्यवस्थित. पंच देखील करत आहेत. लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धाव जोडूया. काय घडलं एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज बाद आहे. पहिल्या धावामध्येच बाद आहे का पंच की धाव पूर्ण आहे? धाव पूर्ण आहे नाहीये. ओके. राजेश येतोय क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. या चेंडूवरती धाव आलेली नाहीये. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या आपण पाहिली 22 धावा आलेल्या आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलले जाणार. येणारे 8 चेंडू आणि 10ची गरज. राजेश आला क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. तर गोलंदाजी करण्याकरता देखील आपल्याला राजेन पाहायला मिळतोय. राजेश आणि राजेन आता हे बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू मध्ये 10 धावा वाचवायच्या आहेत टीम काल्हेर संघाला. नाही कुठेतरी मी म्हणेन ऑन साइडला चांगला फटका, क्रॅकिंग फटका. आवाज फार सुमधुर आला होता. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा होणार का? नकार दिला. गरजेचं आहे. आता काय यावेळेस एक धाव पूर्ण झाली. धावसंख्या आता मात्र 23 पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याच्या चेंडू समोरच्या दिशेने चांगला फटका आणि अखेरकार यावेळेस चांगली झेल पाहायला मिळाली. विनायकच्या खेळीचा इंतजार. सहा चेंडू आणि जिंकण्याकरता 9 धावेंची गरज आहे ती टीम वेताल कोपर या संघाला. संदीप आला क्रमांक 5 वरती.
यावेळेस चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा झेलची संधी, फिल्डर आहे जज करण्याकरता आणि अखेरकार याही वेळेला चांगला झेल पकडला. यावेळेस चांगला झेल झाला, अखेरकार फलंदाज बाद होणार. फलंदाज पाठवायचे आहेत, विनंती असेल बघा. 30th सर्कल पार करण्याच्या आधी आपण फलंदाज पाठवायचे. 30th सर्कल पार करण्याच्या आधी फलंदाज तयार ठेवायचा आहे. यावेळेस शेखर येतोय फलंदाजी करण्याकरता क्रमांक 6 वरती. समीकरण पुन्हा एकदा आपण मैदानामध्ये पोचवूया. येणारे 5 चेंडू आणि 9 धावेंची गरज. संतोष गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू त्याने चांगला टाकला, विकेट मिळवला. शेखर आला क्रमांक 6 वरती फलंदाजी करण्याकरता. स्ट्राईकला आता शेखर आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावेमध्ये 5 चेंडूमध्ये 9 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी करण्याकरता आपल्याला संतोष पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फार सुंदर टाकला. 5 मध्ये 9 वाचवायचे आहेत संतोषला. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, व्हाट अ शॉट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, पिक्चर संपलेला नाहीये हे सांगून देताना फलंदाज शेखर. व्हाट अ शॉट. काय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता. बॅट आणि बॉलची जुळणी चांगली झाली आणि अखेरकार चेंडूला सीमा पार पाठवतोय फलंदाज शेखर. समाचार घेतला गेला, समीकरण बदललं गेलं. 4 चेंडू आणि 3 ची गरज. 4 चेंडू आणि 3 धावेंची गरज टीम कोपर संघाला. फलंदाजी करण्याकरता शेखर पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आला. पुन्हा एकदा शेखर सज्ज. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, संपर्क नाहीये. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू आला. 3 चेंडू आणि 3 ची गरज. काय सामना रंगतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, चित्त थरारक सामना. कोण जिंकणार हा सामना. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न उमटला जातोय. हु विल बी चॅम्पियन दिस मॅच. कोण असणार विजेता या मॅचचा. 3 चेंडू मध्ये 3 करायचे तर गोलंदाजाला वाचवायचे. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली. चेंडू निघून झाला पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 पूर्ण झाली. दबाव टाकायचा होता परंतु बघा क्षेत्ररक्षक चाणाक्ष होता. 2 ला 2. धावसंख्या आपण पाहिली तर 30 धावा या लागलेल्या आहेत. आता येणारे 2 चेंडू आणि विजयाकरता 2 धावेंची गरज असणार ती टीम कोपर संघाला. बघा क्रिकेटमध्ये एका धावायला किती महत्व असतं. म्हणून तुम्ही म्हणत असतो ना मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही काही चुका करत असताना त्याची शेवटला किंमत फार मोठी मोजावी लागत असते. 2 चेंडू होते, आता 2 फलंदाजाला करायचे आहेत तर गोलंदाज त्या वाचवायचे आहेत. डोंट वेस्ट फ्रॉम टाइम. चला वेळ थोडासा कमी खर्च करा, विनंती असेल. 2 चेंडू आणि 2 ची गरज. संदीप आहे का स्ट्राईकला. संदीप स्ट्राईकला आहे. यावेळेस चांगला फटका. चेंडू निघून झाला सीमारेषेच्या दिशेने. हा येतोय विजयी चौकार. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम कोपर अँड हार्ड लक टीम कालेर. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी चांगला खेळ साकारला अनिल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे अनिल. अनिल आपण यायचं आहे, मॅन ऑफ द मॅच घ्यायचं आहे. आजच्या दिवसातला चांगला सामना आपण पाहिलात. एका बाजूला कोपर संघ, दुसऱ्या बाजूला काल्हेर, अडोस पडोस की लढाई, आजूबाजूची गावे आणि अखेरकार कोपर संघाने विजय संपन्न केला. आपण अनिलला देऊया मॅन ऑफ द मॅच. हा अनिल आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती.